हम कोरोना के समय भी एकजुटता से ऐसी चुनौतियों का सामना कर चुके हैं। अब हमें फिर से उसी तरह तैयार रहने की आवश्यकता है। बांधकामाच्या ज्या महागड्या गोष्टी तिथून येतात. जर तुम्ही घराचं बांधकाम सुरू केलं असेल किंवा स्लॅब टाकायचा असेल तर तुम्ही आत्ताच जे पण काही रॉ मटेरियल लागणार आहे ते तुम्ही आत्ताच परचेस करून ठेवा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रिअल्टी एक्सपर्ट मध्ये. मी सचिन आणि आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत. हा विषय अतिशय गंभीर आहे, कारण जे तुमचं घराचं बजेट आहे, जे घर तुम्ही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरू केलं असेल किंवा तुमचं घर प्लिंथ लेवल पर्यंत आलं असेल किंवा तुम्ही जे घर आता येणाऱ्या काही दिवसामध्ये प्लॅन करत असाल, तर ह्या घराचा खर्च तुमचा इराण, इस्रायल आणि US जे अमेरिका ह्या वॉर कंडिशनमुळे कसा कोलमडणार आहे, हा व्हिडिओ त्यासाठी आज मी बनवत आहे. कालच एका साईटवर गेलो होतो आणि तिथं एक कुटुंब फार उत्साहाने त्यांच्या घराचं कोटेशन बघत होतं. पण मला एक मनोमन विचार आला की हे जे कोटेशन आज बघताय ते पुढच्या महिनाभरात किंवा पुढच्या 2 महिन्यामध्ये तब्बल 30 ते 40% वाढणार आहे. आता तुम्ही म्हणाल मित्रांनो हे कसं, तर ह्यावर आज आपण चर्चा करू. कालच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं संसदेतलं भाषण बघितलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे की कोविड सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवणार आहे. त्यामुळे हे जे संकट आहे हे दूरगामी संकट आहे आणि या संकटाला आपल्याला तयार राहायचंय. तर मित्रांनो, वरवर जरी सगळं शांत वाटत असेल किंवा जी नेते मंडळी आपल्याला सांगत असेल की कुठे क्रायसिस झालेले नाही, परंतु शहरामध्ये जी परिस्थिती आहे, ग्रामीण भागात फारशी झळ जरी जाणवत नसेल तरी पण शहरामध्ये LPG असेल, पेट्रोल डिझेल असेल, याचं एक फार मोठं क्रायसिस सुरू झालेलं आहे. तुम्ही कुठल्याही चॅनलवर बघितलं तर तुम्हाला लोकल बातम्यांमध्ये दिसून येईल आणि गावाकडेही पण LPG संदर्भात ही परिस्थिती आहेच. तर हे जे मिडल ईस्ट मध्ये वॉर सुरू झालेलं आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने इराण असेल, इस्रायल असेल आणि अमेरिका असेल, हे 3 देश इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत. तर जे 2 जागतिक नेते आपण ज्यांना म्हणतो, डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू, यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि इगोपोटी हे युद्ध खूप जास्त ताणलं गेलेलं आहे. परंतु इराण त्यांचा सेल्फ डिफेन्स आणि रिटॅलिएशनच्या भूमिकेमधनं ज्या गल्फ कंट्रीज, ज्याला आपण आखाती देश म्हणतो, या आखाती देशांवर देखील त्यांनी हल्ला केलेला आहे. आपण बघितलं असेल की वेगवेगळ्या रिफायनरीज आहेत आणि ज्या ऑइलच्या इंडस्ट्रीज आहेत ह्या पण उद्ध्वस्त झालेल्या आहे. यामध्ये प्रामुख्याने कतार असेल, सौदी अरेबिया असेल, UAE असेल, त्या संबंधित आजूबाजूचे जे छोटे मोठे देश आहेत, सगळ्या देशांना टार्गेट केलेलं आहे. आता आपला जो मेन विषय आहे तो विषय असा आहे की आपलं जे घर बांधायचंय, तर हे घर बांधण्यासाठी जो रॉ मटेरियल लागतो, तर यामध्ये आलं सिमेंट असेल, स्टील असेल, पेंट असेल, वॉटरप्रूफिंगचं मटेरियल असेल किंवा जे टफन ग्लास म्हणतो किंवा ॲल्युमिनियम असेल, तर कोणत्या देशामधनं किती माल आपल्याला आयात केला जातो आणि हा माल किती शॉर्टेज आहे यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर जे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आहे, जे आपण इराणचं समुद्रधुनीचा मार्ग आहे, ज्यामध्ये आपल्या देशाची तब्बल 60% LPGचं आयात जे आहे ते ह्या मार्गेच होतं. आपल्याला जो LPG पुरवठा करणारा जो देश आहे, यामध्ये कतार असेल, UAE असेल किंवा सौदी असेल, तर या सगळ्या देशांमधून जो आपल्याला रॉ माल मिळतोय तो या समुद्रधुनीमध्ये अडकलेला आहे. समुद्रधुनीमध्ये अडकलेला आहे. सँक्शन आपल्याला माहिती आहे की जो जलवाहतुकीचा युद्धामुळे इराणने या मार्गावर लक्ष केंद्रित केलंय, ज्यामुळे इथून जाणारे ज्या मालवाहू जहाज होते त्यांचा विमा प्रचंड वाढलाय आणि मालवाहतुकीचा जो खर्च आहे तो अक्षरशः 300 ते 400% वाढलाय. तर यामुळे माल भारतात येणं खूप कठीण झालंय आणि तो खूप महाग पण झालाय. याचा परिणाम आता आपल्या घरावर कशा पद्धतीने होणार आहे हे आज आपण बघणार आहोत. त्यामध्ये आपण पहिला मुद्दा डिस्कस करणार आहोत, जे टफन ग्लास आणि कतार सोबत काय कनेक्शन आहे. तर घराच्या बाल्कनीला, खिडक्यांना किंवा जिन्याला आपण जे आकर्षक टफन ग्लास लावतो, ती बनवण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही महाकाय भट्ट्या आहेत, LNG म्हणजे नॅचरल गॅसवर चालतात आणि हा गॅस भारत प्रामुख्याने कतारमधून आयात करतो. तर हॉर्मुझच्या नाकेबंदीमुळे हा गॅस महागला आहे आणि आता आपली टफन ग्लास ही देखील जवळपास 150 रुपये स्क्वेअर फूट प्रमाणे एक्स्ट्रा लागलेली. त्यानंतर जे महत्त्वाचं फॅक्टर आहे ते म्हणजे PVC पाईप्स, जो आपला प्लंबिंगसाठी वापरला जातो. घराच्या फिनिशिंगसाठी असणारा कलर हा सौदी आणि UAE मध्ये येतो. घरातलं जे प्लंबिंग आहे किंवा इलेक्ट्रिक टायर्सचं जे कोटिंग आहे आणि आपला जो एशियन पेंट किंवा नेरोलॅकचा जो पेंट आहे, हा सगळा पेट्रोकेमिकल्स पासून बनतो आणि हे आपण UAE आणि सौदी अरबकडनं हजारो टनांनी आयात करतो. म्हणजे एकदा पुरवठा थांबला की जहाजांचा खर्च वाढणार आहे आणि प्लास्टिकच्या पेंटच्या किमती त्या 20 ते 25% निश्चित वाढणार आहे. आणि यानंतर जे आहे ते सिमेंट आणि स्टील. आता सिमेंट आणि स्टील तयार करण्यासाठी जो कच्चा माल लागतो तो आपण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधूनच आयात करतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारात जे इंधनाचे भाव आता वेगाने वाढत आहे, त्यामुळे स्टीलचा जो प्रति किलो मागे जो भाव होता हा आता वाढायला सुरुवात झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल की या युद्धात इस्रायलचा काय संबंध. तर इस्रायल हा देश जरी आकाराने लहान असला तरी
आधुनिक घर बांधताना जे फिनिशिंगचं तंत्रज्ञान लागतं त्यात त्यांचा मोठा वाटा आहे. यामध्ये प्रामुख्याने जे स्पेशालिटी केमिकल्स, घराचं वॉटर प्रूफिंग, उच्च दर्जाचे पेंट्स आणि टाईल्स बसवण्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे ॲडिसिव्ह लागतात हे आपण इस्रायलमधनं आयात करतो. या केमिकल्सचा मोठा वाटा आहे. त्यानंतर जे ॲल्युमिनियम आहे, जे आपण आधुनिक घरांच्या ज्या खिडक्या आहेत, जे स्लायडिंग विंडोज आणि जे कंपोजिट पॅनल्स तयार करण्यासाठी जे आपण ॲल्युमिनियम वापरतो, तर इस्रायल आपल्याला लाखो टनांमध्ये हे निर्यात करत असतं. त्यानंतर जे स्मार्ट होम इक्विपमेंट आहे, जे आपल्या घरासाठी लागणारे जे उच्च दर्जाचे CCTV कॅमेरे असतील किंवा जे सेन्सर्स आहे, तर ह्याचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये आयात केली जाते. आणि अमेरिका जी आहे, तर अमेरिकेचा यामध्ये कसा वाटा असणार आहे, तर अमेरिकेमधून जरी आपल्याला थेट विटा किंवा सिमेंट येत नसलं तरी बांधकामाच्या ज्या महागड्या गोष्टी तिथून येतात. यामध्ये लोखंड आणि स्टीलचं भांगार, म्हणजे घर बांधण्यासाठी जे आपण TMT बार्स, जी सळई वापरतो, तर ती सळईसाठी जे भंगार वितळवलं जातं, तर ते आपण प्रामुख्याने अमेरिकेकडनं स्टील स्क्रॅप म्हणून आयात करत असतो. तर जे ट्रम्प यांनी जी आक्रमक भूमिका घेतलेली आहे, तर त्यांच्यामुळे हा वाहतूक खर्च खूप वाढलेला आहे आणि याचा जो आता डायरेक्ट इम्पॅक्ट आहे तो आपल्या घराच्या स्लॅबवर पडणार आहे. सळईचे भाव काही दिवसात आकाशाला भिडणार आहे. त्यानंतर अमेरिकेकडनं आपल्याला जे मिळतं ते म्हणजे प्रीमियम लाकूड आहे. तर घराचे जे मुख्य दरवाजे आहे आणि जे आपलं इंटेरियर आहे त्यासाठी वापरलं जाणारं जे अमेरिकन ओक असेल किंवा वॉलनट, ज्याला आपण जे लाकूड म्हणतो, तर ते हळूहळू वाढणारच आहे आणि आत्ताच ते वाढायला सुरुवात पण झालेली आहे. तर मंडळी, सांगायचा उद्देश हाच आहे की जर तुम्ही घराचं बांधकाम सुरू केलं असेल किंवा पर्यंत आला असेल, स्लॅब टाकायचा असेल, तर तुम्ही आत्ताच जे पण काही रॉ मटेरियल लागणार आहे ते तुम्ही आत्ताच परचेस करून ठेवा. कदाचित आज तुम्हाला 2 ते 3 किंवा 5% पर्यंत पैसे जास्तही लागतील, परंतु जे येणाऱ्या महिनाभरामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये जी कंडिशन उद्भवणार आहे तर ती फार वर्स्ट होणार आहे. जरी आज आपल्याला चित्र स्पष्ट दिसत नसेल ग्रामीण भागामध्ये, पण शहरामधले बरेचसे कारखाने बंद झालेले, जे लघु आणि मध्यम उद्योग आहे ते ठप्प झालेले आणि आपल्याला माहितीच आहे की हे डिमांड आणि सप्लायचा गेम आहे. तर काही लोक आता जाणीवपूर्वक हा सप्लाय थांबवणार, डिमांड वाढवणार आणि जे भाव आहे, जे घरासाठी जे आपलं साहित्य लागणार आहे याचे भाव पण त्यांनी घराला भिडवून ठेवणार. यामध्ये काही शंका नाही, कारण आपण कोविडच्या कंडिशनमध्ये बघितलं होतं. सुरुवातीच्या काळात लोकांना अवेअरनेस नव्हता, नंतर रेमडेसिवीरचं इंजेक्शन जे होतं ते लोकांनी 35,000, 50,000, लाख रुपयापर्यंत देखील घेतलेलं आहे. तर तुमचं घर हे तुम्हाला आज, उद्या किंवा वर्षांनी बांधायचंच आहे. एकदा की ह्या किमती 25 ते 30% वाढल्या तर त्या कमी होताना फक्त 10% होतील, म्हणजे मूळ भावापासून त्या 15 ते 20% तरी देखील वाढलेल्याच असणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत शेअर करा ज्याला घर बांधायचं आहे. तुमच्या नातेवाईकांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून तो व्हिडिओ लवकरात लवकर आपला जो तुमचा मित्रपरिवार आहे, जो घर बांधतोय किंवा घर ज्याचं आता अंडर कन्स्ट्रक्शन आहे, त्याच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि पुढचं जे भविष्यातलं त्याचं महिना किंवा 2 महिन्यांनी जे नुकसान होणार आहे, ज्यामध्ये त्याचा जो अतिरिक्त खर्च आहे, जो 2-3 लाखांपर्यंत कदाचित जास्त जाऊ शकतो, तर हा खर्च वाचणार आहे. आणि हा व्हिडिओ, या व्हिडिओमध्ये माझ्याकडून जर काही आपल्या होम कन्स्ट्रक्शन रिलेटेड ज्या काही इक्विपमेंट्स आहेत त्या सांगायच्या राहून गेल्या असतील तर त्या तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तुमच्या भागामध्ये आत्ता, तुमच्या जिल्ह्यामध्ये असेल किंवा तुम्ही ज्या ठिकाणावरून बिल्डिंगचं जे मटेरियल सप्लाय करतात, मटेरियल घेतात, तर आत्ताचे स्टीलचे, सिमेंटचे, टफन ग्लास असेल, ॲल्युमिनियम असेल जे आपण रेलिंगला वापरतो, किंवा पेंट असेल, तर या पेंटचे सध्याचे भाव काय आहे, किंवा तुमच्या भागामध्ये आत्ताच हे जे रॉ मटेरियलचे भाव आहे ते वाढून ठेवलेले आहेत का, तर हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर लोक सावध होतील आणि त्यांचं जे घराचं बांधकाम आहे ते लवकरात लवकर पुढे जाईल. तुमच्या घराच्या नवीन घरासाठी तुम्हाला माझ्याकडून खूप शुभेच्छा. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आमचं असं निरीक्षण आहे की आमचे जे 50% व्ह्युअर्स आहेत त्यांनी अद्यापही आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही. तर आम्ही या महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घेत असतो. तुमचा एक लाईक, एक शेअर आणि एक सबस्क्राईब असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला मोटिवेट करत राहील. धन्यवाद.